11th स्टँडर्ड पासून झालेली रिॲक्शन आहे. जास्त एक्सप्लेनेशनची पण गरज नाहीये. सबस्टिट्यूशन कुठल्या टाईपचं आहे सांगा, इलेक्ट्रोफिलिक का न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन? बोला रे. असं बघायचं, रिएजंट कोण आहे? रिएजंट हा आहे. याच्यातला कुठला पार्ट घेतला गेलाय बघा, हा पार्ट. म्हणजे अटॅच कुणाबरोबर अटॅचमेंट झाली याच्याबरोबर. काय चार्ज असेल याच्यावरती? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक का न्यूक्लिओफिलिक? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन झालेलं आहे, सो इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. फ्रिडेलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आहे. फ्रिडेलक्राफ्ट असायलेशन याचा अर्थ होतो तो आपल्याला अनहायड्रस AlCl3 घ्यायचा आहे. हा जो Cl आहे हा Cl मायनस AlCl3 काढून घेतो. Cl मायनस काढून घेतला याचा अर्थ शिल्लक काय राहणार आहे, तो उरलेल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह चार्ज असं शिल्लक राहील. त्यामुळे याच्यातले जे हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अटॅक करतील. त्यातनं असा मॉलिक्यूल फॉर्म होतोय. ओके, ऍसिटोफिनोन तयार झालं. बेन्झोफिनोन तयार करायचं असलं तर काय करायला लागेल आता? विचार करायचा. बेन्झोफिनोन म्हणजे CH3 च्या ऐवजी काय पाहिजे? स्ट्रक्चर काय बेन्झोफिनोन? बेन्झीन. हे स्ट्रक्चर. सो काय पाहिजे CH3 च्या जागेवरती? फिनिल रिंग. बेन्झाइल क्लोराईड घ्यायला लागेल. करेक्ट. म्हणजे इथं काय करायला लागेल आपल्याला, या CH3 च्या ऐवजी फिनिल रिंग घ्यायला लागेल. C डबल बॉन्ड OCl. नेम काय या कंपाऊंडचं? बेन्झाइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईड. करेक्ट. आपण रिॲक्शन लिहून टाकू. फ्रिडेलक्राफ्ट असायलेशन. बेन्झीन प्लस डिलीट करतो. एक सेकंड, एक मिनिट. ओके, थांबलो. झालं सर. एक मिनिट सर. ओके.
झालं सर. नेक्स्ट बघूया. हा होमवर्क करता येईल का बघा. एक्सप्लेन प्रिपरेशन ऑफ इथिल फिनिल कीटोन. स्ट्रक्चर काय असेल, या जागेवरती इथिल ग्रुप असेल फक्त. सगळं करता येईल का? Yes, sir. स्टार्टिंग मटेरियलचा नेम काय सांगणार तुम्ही? असंच पाहिजे ना? येस. काय नेम येईल सर? प्रोपेन ऑइल. तुम्हाला आठवत असलं तर ऍसिटिल क्लोराईडचं IUPAC नेम आपण त्या दिवशी बोललो होतो, इथेनॉइल क्लोराईड. प्रोपेनॉइल क्लोराईड होईल. ओके, नेक्स्ट बघू आपण. Over aldehydes prepared from alkyl nitriles, important reactions येतात. अल्किल नायट्राइल पासून जर तयार करायचं असेल, नायट्राइल याचा अर्थ C ट्रिपल बॉन्ड आहे, याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन्स तयार करायचे. आता त्यातला अल्डिहाइडचा आपण पहिलं बघतोय. C ट्रिपल बॉन्ड आहे, कुठल्या टाइपची रिएक्शन, सबस्टिट्यूशन, ऍडिशन, काय होईल? Addition. ऍडिशन. SnCl to HCl हा रिएजंट आहे, त्याला म्हटलं जातं स्टीफन्स रिएजंट. ओके, स्टीफन्स रिएजंट SnCl to HCl. या दोघांच्या रिएक्शन मधनं हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, जर नुसतीच दोघांची रिएक्शन झाली तर. पण रिएक्शन होत असताना ऍक्च्युअल काय होणार आहे? SN रिएक्शन अशी आहे, SN प्लस HCl gives SnCl2 प्लस H2. हा जो H2 लिबरेट होतोय, तो लिबरेट एकमेकांमध्ये दोन हायड्रोजन कनेक्ट करायच्या आधीच इकडे आपण रिएक्शन्स करू शकतो. ओके, सो SN प्लस HCl असंच ते आहे ऍक्च्युअली, पण त्याचं रिप्रेझेंटेशन करताना आपण SnCl2 प्लस HCl असं करतो. ओके, सर म्हणजे ते इन सिटू आहे का रिएक्शन? इन सितू आहे असंच पकडायचं. करेक्ट, SnCl2 प्लस HCl याचं कन्व्हर्जन SN4 प्लस मध्ये होत असतं. ओके, आता म्हणजे SnCl2 प्लस HCl केलं तरी त्याचं पुढे रिएक्शन होऊ शकते. म्हणजे कसं म्हणतोय मी, SN प्लस HCl gives SnCl2 प्लस H2 आणि मग हे SnCl2 प्लस HCl gives SnCl4 प्लस H2. कळते का बघा? ठीक आहे, दोन ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्याच्या तीनच्या, तर त्या दोन्ही वापरल्या जातात. हा त्यातला स्टीफन्स रिएजंट आहे. आता हे जे हायड्रोजन लिबरेट होत आहेत, त्या दोन हायड्रोजन ऍटम्स आहेत, एकमेकांमध्ये कंबाईन करायच्या आत आपण त्यांना रिॲक्ट करू शकतो दुसरीकडे. ऍडिशन रिॲक्शन होईल. म्हणजे जर हे दोन हायड्रोजन्स आहेत असं कन्सिडर केलं, त्यातला एक हायड्रोजन याच्याकडे, दुसरा हायड्रोजन याच्याकडे, म्हणजे मध्ये डबल बॉन्ड येईल. तो इथे डबल बॉन्ड दाखवलाय. कार्बनकडे एक हायड्रोजन, नायट्रोजनकडे एक हायड्रोजन असं आलेलं आहे. ओके, आणि हे अनस्टेबल असतं कंपाऊंड, तर त्याला स्टॅबिलिटी यावी म्हणून तिथे HCl ऍड करावं लागतं. म्हणजे जो HCl यातला पार्ट आहे तो तिथं कंबाईन होतो, म्हणून ते हायड्रोक्लोराईड आहे. ऍक्च्युअल कंपाऊंड आपल्यासाठी आहे ते एवढंच आहे. म्हणताना याला C डबल बॉन्ड N असं आलं की आपण त्याला इमिन म्हणतो, इमिन. मग आपण ते इमिन इथं कन्सिडर केलेलं आहे. ओके, हे इमिन हायड्रोक्लोराईड. आता लक्षात काय घ्यायचं, जसं C डबल बॉन्ड O असतो तसंच C डबल बॉन्ड N असतो. काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. कार्बनपेक्षा ऑक्सिजन जसा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तसंच नायट्रोजन पण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे कार्बन पाशी, या कार्बन पाशी ज्या रिएक्शन्स होणार आहेत त्याच रिएक्शन्स या कार्बन पाशी सुद्धा होतात. याच्यामध्ये
उलट प्रकार असा आहे की जर सी डबल बॉन्ड एन असेल आणि त्याच्यावरती कधीही वॉटर ऍड केलं, वॉटर, तर कायम काय काम करायचं, तर हा बॉन्ड तोडून टाकायचा, ब्रेक करायचा सी डबल बॉन्ड एन आणि त्याचं कन्व्हर्जन सी डबल बॉन्ड ओ करायचं. ओके, कायम. आता हे कसं होणार आहे विचार करू. बघा, सी डबल बॉन्ड एन आहे, NH आहे तो. आता काय काम करूयात आपण, समजा आपण म्हणलं H OH, कुणाकडे H जाणार, कुणाकडे OH जाणार? डबल बॉन्ड आहे बघा, म्हणजे परत ऍडिशन रिएक्शन होतील. H3O+ म्हणजे वॉटर बरोबर रिएक्शन आहे. म्हणजे काय करायचं, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह चार्ज आहे सांगा, सी डबल बॉन्ड एन मध्ये? पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्याकडे हा निगेटिव्हली चार्ज OH जाईल आणि नायट्रोजनकडे हायड्रोजन जाईल. म्हणजे आपल्याकडं कंपाऊंड काय फॉर्म झाला आता त्याच्यानंतर, रिएक्शन झाल्यानंतर, म्हणजे सी, याचे हे दोन बॉन्ड्स आहेत तसे, मध्ये सिंगल बॉन्ड NH, हायड्रोजन गेला नायट्रोजनकडे आणि याच्याकडे OH आला. परत एकदा HOH ऍड करायचं, HOH. परत निगेटिव्ह चार्ज कुणाकडे आता? कार्बनच, फक्त आता सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल, बरोबर आहे का बघा, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे. म्हणजे आता काय तयार होईल, कार्बन त्याचे ओरिजिनल जे काही दोन बॉन्ड्स होते ते, त्याच्याकडे ऑलरेडी एक OH आहे, तो आत्ताचा हा OH एक नवीन आला आणि वरती NH2 होता, त्याच्याकडे एक हायड्रोजन गेलाय, म्हणजे NH3 तयार होईल. हा डायॉल तयार झाला बघा, जेमिनल डायॉल. स्टेबल असतो का? नाही, म्हणजे त्यातनं कोण बाहेर पडतं, वॉटर, HOH. आला का इथे डबल बॉन्ड? ओके, सो HOH बाहेर पडला की डबल बॉन्ड येईल, त्याच्यामुळे हा तो डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे. आता इकडं अमोनिया तयार झाला, अजून कोण शिल्लक होतं इकडचं, HCl. अमोनिया प्लस HCl, NH4Cl. कळली रिॲक्शन काय केली आहे? ओके, आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे बघा, एवढं सगळं आपल्याला स्टेप वाईज समजा लक्षात नाही आलं, हे समजून घेण्यासाठी सोपं आहे उलट, जे आता मी डिस्क्राईब केलं ते. पण जर नॉर्मली विचार करायचा असेल तर काय लक्षात घ्यायचं, याच्याकडे एक हायड्रोजन, याच्याकडे एक हायड्रोजन, म्हणजे मध्ये डबल बॉन्ड येईल, म्हणजे हा कंपाऊंड मिळाला. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस केलं की फक्त काम काय करायचंय, ब्रेक दिस बॉन्ड, आणि हा जो सी डबल बॉन्ड एन आहे त्याच्याऐवजी सी डबल बॉन्ड ओ करा. कळलं का? कायम कधीही सी डबल बॉन्ड एन ला वॉटर बरोबर रिॲक्ट केलं की त्याचं डायरेक्टली सी डबल बॉन्ड ओ करून टाकायचं, ते म्हणजे अल्डिहाइड फॉर्म होईल. तसा अजून एक रिएजंट आहे, डिबाल H किंवा डायबाल H, किंवा याला काही वेळेला H नाही लिहित, याला म्हटलं जातं, असं सुद्धा दाखवतात, आय स्मॉल काढतात आणि डिबाल एवढंच म्हणतात. त्याचं नेम आहे, फुल फॉर्म आहे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, स्ट्रक्चर इथं दिलंय बघा. काय असणार आहे, ॲल्युमिनियम आहे, 3 बॉन्ड्स असतात त्याला, त्यातले 2 काय आहेत आयसोब्युटिल. म्हणजे काय स्ट्रक्चर असेल बघा त्याला, आयसोब्युटिल जर द्यायचं असेल तर सी. प्रोपेनासिलन मधलेला एक मिथिल ग्रुप. परफेक्ट, हाच का? असंच येस. तसं सेम इकडं असं आयसोप्रोपिल झाले, 2 ग्रुप्स लावले, ॲल्युमिनियम हायड्राइड. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर आठवत आहे का, LiAlH4. आपण काय करायचो, Al घ्यायचो आणि त्या ॲल्युमिनियमलाच एक 4 हायड्रोजन्स लावलेले असायचे, विच इज हायड्राइड. तो H- अटॅक करायचा. तोच प्रकार इथं होणार आहे, H- अटॅक करेल. H- कुणाकडे जाईल याच्यातल्या, सी कडे. करेक्ट, निगेटिव्हली चार्ज आहे त्यामुळे सी पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे तो जाईल.
म्हणजे आता लक्षात येतंय का बघा, आता सी कडे जर हायड्रोजन गेला तर इथं डबल बॉन्ड येईल का नाही? येस. सी डबल बॉन्ड एन आला, सी डबल बॉन्ड एन आला, H3O+ टाकलं की तयार झालं. कळतंय का बघा? सी डबल बॉन्ड एन चा हायड्रोलिसिस की सी डबल बॉन्ड O करायचं. ओके, सिंपल आहे प्रकार. आता त्याच्यामधलं हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट, इट डज नॉट रिड्यूस सी डबल बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड सी प्रेझेंट इन द सेम मोलिक्युल. याचा वापर आपल्याला सीईटी जेई एनईटी मध्ये करायचा आहे. डायबल एच वापरला जातो, आपल्याला हा रिएजंट दिला जातो खूप वेळेला, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्या रिॲक्शन्स मध्ये काय प्रॉडक्ट मिळणार आहे किंवा सी डबल बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड सी रिड्यूस केलाय का नाही केलेला त्याच्याप्रमाणे आपल्याला रिएजंट सिलेक्ट करायचा असू शकतो, किंवा रिएजंट जर डायबल एच दिलेला असेल तर मग त्याप्रमाणे प्रॉडक्ट मिळवायचं असू शकतं. रिॲक्शन कळलेली असेल होपफुली. काय करायचं आपल्याला, एकदा इकडे दाखवतो दोन ज्या रिॲक्शन्स आपण केल्या त्या. आपण काय म्हटलं, आर सी ट्रिपल बॉन्ड एन याची रिॲक्शन आपण केली एच 2 हायड्रोजन्स कुठनं मिळवले, स्टीफन रिएजंट पासून, SnCl2HCl. काय तयार होतं, आर सी डबल बॉन्ड एन, एक हायड्रोजन याला मिळालाय, एक हायड्रोजन याला मिळालाय. त्याला स्टॅबिलिटी यावी म्हणून मी फक्त इथं HCl असं लिहितोय. ऍक्च्युली या HCl चा रोल हा रिॲक्शन मध्ये काही दिसत नाहीये, फक्त स्टेबल करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस झालं की काय तयार होतं, सी डबल बॉन्ड एन दिसला, हायड्रोलिसिस झालं की बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसं ठेवायचं, फक्त सी डबल बॉन्ड O करून टाकायचं. ओके, उरलेलं सगळं जे आहे त्याच्यावरनं इकडचं बघितलं की लक्षात येतं हे NH2Cl आहे, म्हणजे काहीतरी असं तयार होऊन NH4Cl तयार झालेलं असेल. इकडचा तसाही O घेतलाय, म्हणजे 2 H त्याला दिले पाहिजेत बॉटम मधले. ओके, पहिली रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन काय आहे, त्याच RCN बरोबर आपण डायबल एच ची रिॲक्शन करू शकतो. डायबल एच म्हणजे तो काय देत असतो, तो H- देत असतो याच्याकडं, म्हणजे हे तयार होईल आर सी डबल बॉन्ड एन, याच्याकडे H आला, याच्याकडे अजून काहीच आलेलं नाही, त्याच्यामुळे याच्याकडे मायनस चार्ज येईल. कशामुळे मायनस चार्ज का म्हणते, या H- ने इथे अटॅक केला की हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यातले इलेक्ट्रॉन याच्याकडे जातील ना असे, त्यामुळे एन वरती मायनस चार्ज येईल. आता हायड्रोलिसिस H3O+, काय होणार, सी डबल बॉन्ड एन आहे, हायड्रोलिसिस झालं, बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसं ठेवायचं, फक्त डबल बॉन्ड O करायचं. त्या एनचं बाकी काय होतंय ते होऊ दे, आपल्याला तसंही हा काही बाय प्रॉडक्ट आपल्याला लागत नसतात या रिॲक्शन्स मध्ये. ओके, नेक्स्ट बघू. सर ते स्टीफन रिॲक्शन मध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होतात का? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड होतात, कारण SnCl2HCl हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि होतात, म्हणजे सगळे डबल बॉन्ड्स होतात. म्हणजे हे जर N डबल बॉन्ड O असेल तरी रिड्यूस होतो, म्हणजे समजा NO2 ग्रुप अटॅच्ड आहे तर त्याचा NH2 होतो. सगळे सी डबल बॉन्ड O रिड्यूस होऊ शकतात, सगळे सी ट्रिपल बॉन्ड N रिड्यूस होऊ शकतात. खूप स्ट्रॉंग रिएजंट आहे. जेव्हा आपण त्याच्या समोर आपल्या समोर येतील त्याचे काही प्रॉब्लेम्स त्यावेळेला बघू आपण. नॉर्मली तुम्हाला एवढे डिटेल मधले प्रॉब्लेम्स येत नाहीत SnCl2HCl चे. ठीक आहे, हे स्टेटमेंट आणि तसंही आपल्याला वापरलं जातं का नाही, सी डबल बॉन्ड O सी आणि ट्रिपल बॉन्ड सी याच्यासाठी आलेलं नाहीये एकही स्टेटमेंट, त्यामुळे त्याच्यावरती विचारलं नाही जाणार तुम्हाला, हे स्टेटमेंट आलेलं आहे बुकमध्ये. ओके, नेक्स्ट बघा, प्रिपेअर ऍसिटल्डिहाइड बेन्झल्डिहाइड बाय स्टीफन रिएजंट. बघा बरं काय केलं पाहिजे. समजा आपण म्हणलं ऍसिटल्डिहाइड आहे, म्हणजे ऍसिटल्डिहाइडचं स्ट्रक्चर आपण याच्याशी कम्पेअर करू. बघा बरं काय होईल, CH3 C डबल बॉन्ड O तर H, म्हणजे ओरिजिनल काय असला पाहिजे बघ, अल्किल नायट्राइल काय पाहिजे, मिथाइल नायट्राइल. म्हणजे CH3 C ट्रिपल बॉन्ड N पाहिजे, बरोबर आहे. येस. कॉमन नेम त्याचं इथाइल नायट्राइल.
इथेन नायट्राइल हे आयुपॅक नेम झालं. कॉमन नेम ऍसिटोनायट्राइल. करेक्ट, व्हेरी गुड. ऍसिटोनायट्राइल. ऍसिटोनायट्राइल पासून तयार करायचं आपल्याला ऍसिटल्डिहाइड. आपण करूयात. आणि दुसरं बेन्झल्डिहाइड करायचंय. म्हणजे काय पाहिजे, या जागेवरती फिनिल रिंग आहे फक्त, म्हणजे इथं फिनिल रिंग असेल, म्हणजे त्याचं नेम काय होईल, बघूया आपण. चल ट्राय करू. स्टीफन रिएक्शन. प्रिपरेशन ऑफ ऍसिटल्डिहाइड. काय घेतोय आपण, CH3 C ट्रिपल बॉन्ड N प्लस H in presence of SnCl2Hc. It will form CH3 C double bond N, याच्याकडे एक H, याच्याकडे एक H, डॉट HCl. काय म्हणणार आपण याला, इमिन हायड्रोक्लोराइड. हायड्रोलिसिस. CH3 CH डबल बॉन्ड N कट करून टाकायचा, तिथे डबल बॉन्ड O म्हणायचं, प्लस NH4Cl. Preparation of benzaldehyde. काय करायचं, C डबल बॉन्ड N, त्याच्याकडे एक हायड्रोजन, त्याच्याकडे एक हायड्रोजन, डॉट HCl. नेम सेट, इमिन हायड्रोक्लोराइड. सगळ्याला सेमच असतं का? हा, म्हणजे इमिनला नेम्स असतात ऍक्च्युली, की बेन्झल्डिहाइडचं इमिन आहे का, कुणाचं नेमकं इमिन आहे ते, पण Okay. विसरून जायचं आपण ते. इमिन हायड्रोक्लोराइड एवढंच ठेव. H3O प्लस. काय करणार, C डबल बॉन्ड N च्या जागेवर C डबल बॉन्ड O. याला ऍसिटोनायट्राइल का म्हणतो, हे ऍसिटो कुठनं आलं, तर आपण काय करत असतो, ऍसिटिक ऍसिड, जे ऍसिड घेतलेलं असतं त्या ऍसिडचं हे नायट्राइल आहे. म्हणजे ओरिजिनल तो कंपाऊंड असा असला पाहिजे, COOH. ओके, त्याला काहीतरी रिॲक्शन करून आपण तो सायनाइड तयार केला, या COOH चं कन्व्हर्जन सायनाइड मध्ये केलं. म्हणजे ओरिजिनल ऍसिड मधला जो पार्ट आहे, कॉमन नेम जे आहे ते आपण तिथं कन्सिडर करतो. सो याचं ओरिजिनल काय होतं, ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, बरोबर आहे. सो Yes, आपण याला yes. म्हणतो बेन्झोनायट्राइल.
इमिन हायड्रोक्लोराईड्सची जी नेम्स विचारली ते जर लक्षात राहणार असेल इझिली विदाउट एनी कन्फ्युजन तर हे लिहू शकता. जो अल्डिहाइड आहे त्याच्यापासून बोलायचं असतं. हे ऍसिटल्डिहाइड आहे म्हणून याला म्हटलं जातं ऍसिटल्डिमाइन. ऍसिटल्डिमाइन हायड्रोक्लोराईड याला म्हटलं जातं बेन्झल्डिमाइन हायड्रोक्लोराईड. डिलीट करतो रिएक्शन. 1 मिनिट सर. ओके ओके थांब. झालं सर. नेक्स्ट बघा. Preparation of acetaldehyde benzaldehyde by Diabal H using alkyl nitrile and ester separately. Okay. इस्टरची रिॲक्शन सेम होत असते. म्हणजे इथं काय म्हटलंय बघा नायट्राइल्स ऑर इस्टर्स. ठीक आहे. सो आपण असं सुद्धा घेऊ शकतो RCOOR. रिॲक्शन कुठल्या पोझिशनला होणार आहे फक्त यांच्याबरोबर होणार. ठीक आहे. या बाकीचं उरलेलं जे आहे त्याचा अल्कोहोल तयार होतो. ठीक आहे. आपण ते पण एकदा चेक करू. सो ऍसिटल्डिहाइड आपण नायट्राइल पासून तयार करू. बेन्झल्डिहाइड आपण इस्टर पासून तयार करू. सेपरेटली असं म्हणलंय म्हणजे 4 रिॲक्शन्स एक्सपेक्टेड आहेत तिथं पण आपण 2 करू. चला बघूया. ऍसिटल्डिहाइड बेन्झल्डिहाइड युजिंग डायबल H. डायबल H हायड्रॉलिसिस. ओके. आपल्याला याच्या 2 स्टेप्स अशा दाखवायचं नाहीये ऍक्च्युली. आपल्याला काय करायचंय फर्स्ट स्टेप डायबल H, सेकंड स्टेप हायड्रॉलिसिस असं सांगायचं डायरेक्टली. म्हणजे आपण काय म्हणणार आहे त्याच्यापासून डायरेक्ट आपण CH3CH डबल बॉन्ड तयार करतो. म्हणजे ओरिजिनली इथं CH3 असलं पाहिजे बरोबर आहे का बघा. येस. ठीक आहे. तसं सेकंड प्रिपरेशन ऑफ बेन्झल्डिहाइड.
सर राईट साइडला तुम्ही कशाचं लिहिताय? इस्टर पासून तयार करतो. ओके. OCH3 घेतोय त्याच्याऐवजी OC2H5 घेतलं असतं तर काही फरक पडला असता का? नाही. नाही फरक पडणार ते. Correct. इस्टरची नेम्स सांगा रे. मिथाइल इथॅनोएट. मिथाइल इथॅनोएट. इथॅनोएट. व्हेरी गुड. आणि कॉमन नेम काय झालं? कॉमन नेम मध्ये हा ऍसिड कुठला आहे? कॉमन नेम या ऍसिडचं ऍसिटिक. ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट. खालच्याचं नेम या ऍसिडचं नेम बेन्झोइक. बेन्झोइक ऍसिड. सो त्याला काय म्हणणार आपण? मिथाइल इथाइल बेन्झोइक. बेन्झोइक. डिलीट करतो. पेंट 3 इनॉल युजिंग डायबॉल H फ्रॉम नायट्राइल. त्याचा वापर करायचा आहे. करता येईल ना? इथे ट्रिपल डबल बॉन्ड शिल्लक आहे बघा, ते तयार करायचं आहे. बघा एकदा. त्याच्यानंतर एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ डायबॉल H फॉलोड बाय हायड्रोलिसिस ऑन मिथिल प्रोपेनोएट आणि इथिल बेन्झोएट. आता आपण मिथिल बेन्झोएट घेतलं होतं, मिथिल प्रोपेनोएट घेतलं होतं, मिथिल काय घेतलं होतं? इथेनोएट घेतलं होतं. सिंपल आहेत म्हणजे. नेक्स्ट बघू. ओव्हर कीटोन्स प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल नायट्राइल्स. बघा अल्डिहाइड्स तर झाले प्रिपेअर्ड. रिग्नर रिएजंट यूज केला. काय होणार? इथला जसा H- या डायबॉल H मधला H- येतो, याच्यावर अटॅक करतो, तसा RMgX मधला कोण येणार? R-. म्हणजे H च्या जागेवर R येईल का नाही? बाकी सगळं सेम. या H च्या ऐवजी किंवा या H च्या ऐवजी R असेल म्हणजे कीटोन तयार होईल.
बाकी सगळं सेम. काय येतोय प्रॉब्लेम? नो. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करू, रिॲक्शन्स बघू. काय म्हणलंय बघा. हाऊ आर ॲसिटोन अँड ॲसिटोफिनोन आर प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल नायट्रेट. ॲसिटोन याच्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे पहिलं? CH3 CO CH3. याच्यामधला कुठला पार्ट नायट्राइल मध्ये आहे ऑलरेडी? हा पार्ट आहे. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट हा CH3 वाला पाहिजे, बरोबर आहे? येस. ठीक आहे, ट्राय करूया. ग्रिग्नार्ड रिएजंट. आर काय घेतला पाहिजे? CH3. Mg I किंवा काही चालणार. ड्राय इथर हीट. काय फॉर्म मिळेल आता? डबल बॉन्ड तयार करायचा आहे. CH3C डबल बॉन्ड N, म्हणजे याच्याकडं CH3 आला, याच्याकडं MgI. हायड्रोलिसिस. C डबल बॉन्ड N आहे. CH3C CH3 डबल बॉन्ड प्लस बाय प्रोडक्ट्स अमोनिया प्लस काय Mg आहे, त्याला I अटॅच्ड आहे आणि एक OH असेल. दुसरं काय होतं? ॲसिटोफिनोन. म्हणजे जर प्रॉडक्ट आपल्याला ॲसिटोफिनोन पाहिजे असेल तर आपण काय कन्सिडर करू? हे CH3C हे तयार करायचे. ओरिजिनल काय घेऊ शकतो मी? ॲसिटोनायट्राइल घेतलं तर त्याच्यावरती रिॲक्शन मी कशाची करणार? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड समजा. चालणार आहे ना असं? येस. त्याच्याऐवजी मी बेन्झोनायट्राइल घेतलं तर चालणार आहे का नाही? येस. येस सर. प्लस त्या केसमध्ये मला CH3 MgBr घेतलं पाहिजे. काय हे ड्राय इथं. इथं मी मोठं लिहून ठेवतो ऑर. काय फॉर्म होईल? CH3C डबल बॉन्ड N MgBr हायड्रोलिसिस. त्या मधल्याला काय म्हणतो आपण कायम ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शनला? कॉम्प्लेक्स किंवा इंटरमिजिएट. ठीक आहे. नॉर्मली इंटरमिजिएट्स असतात ती आपण आयसोलेट करू शकत असतो.
कॉम्प्लेक्स. याला इमिन कॉम्प्लेक्स म्हणता येईल का नाही? सी डबल बॉन्ड एन आहे, त्यामुळे काही वेळेला याला इमिन कॉम्प्लेक्स असं सुद्धा म्हणतात. ऍसिटोफिनोन, डिलीट करतो. 2 मिनिट सर. ओके 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 थांब. डन सर. ओके. बघा बरं पुढं काय तयार करायचंय. बेन्झोफिनोन काय तयार करायला लागेल, म्हणजे ओरिजिनल काय घ्यायला लागेल? आत्ताचं ऍसिटोफिनोनचं स्ट्रक्चर बघा, लगेच लक्षात येईल. दोन्ही आर ग्रुप म्हणजे फिनिल रिंग घ्यायला लागतील का नाही? येस सर. म्हणजे हे फिनिल म्हणजे बेन्झो नायट्राइल प्लस फिनिल मॅग्नेशियम काय ब्रोमाइड समजा, हे घ्यायला लागेल बरोबर आहे. या केसमध्ये Yes. डाय इथिल कीटोनला डाय इथिल कीटोन, दोन्ही इथिल ग्रुप्स आहेत, म्हणजे हे दोन्ही इथिल पाहिजेत. इथिल Yes. फिनिल कीटोन, इथिल ग्रुप घ्या. इथिल फिनिल याचा अर्थ एक तर याला इथिल घ्या, याला फिनिल घ्या, किंवा याला फिनिल घ्या आणि याला इथिल घ्या, चालणार आहे दोन्ही. येईल सॉल्व्ह करता. नेक्स्ट बघू. आता हे इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. परत टोल्युइन पासून तयार करायचे 3 वेगवेगळ्या मेथड्स आहेत टोल्युइन पासून तयार करण्याची. ओके, तिन्ही मेथड्स आधी डिस्कस करतो आणि मग आपण इकडे येऊ. डायरेक्ट व्हाईट बोर्ड वरतीच बघू आपण. बघा टोल्युइन पासून तयार करायचंय 3 रिएजंट्स आहेत. एका रिएजंटला म्हटलं जातं CrO2Cl2. फर्स्ट मेथड मी इथं मेन्शन करतो आधी. टोल्युइन टू बेन्झल्डिहाइड. म्हणजे करतोय काय आपण? आपण असं करणार आहे, हा CH3 ग्रुप जो आहे, या CH3 ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं आहे आणि त्याचं डायरेक्टली अल्डिहाइड तयार करायचं. 2 हायड्रोजन्स काढले त्या CH3 चे आणि त्याच्याऐवजी डबल बॉन्ड O केला. हे आपल्याला करायचं. याच्यासाठी आपण पहिला यूज करू शकतो CrO2Cl2. याला म्हटलं जातं क्रोमिल क्लोराईड. हा रिएजंट दुसरीकडे कुठंच दिसत नाही आपल्याला, फक्त या रिएक्शन साठी दिसतो. त्यामुळे CrO2Cl2 दिसलं की आपल्याला इमिजिएट आयडेंटिफाय करता येतं. याला म्हटलं जातं एटार्ड रिएक्शन. एटार्ड रिएक्शन कशी रिएक्शन होते ते आपण बघू. सेकंड पॉसिबिलिटी असते CrO3 प्लस CH3CO twice O.
ही एक पॉसिबिलिटी आहे. थर्ड पॉसिबिलिटी, Cl2 in presence of sunlight followed by hydrolysis of course. म्हणजे फर्स्ट स्टेप ही आहे, सेकंड स्टेप हायड्रोलिसिस. हे कायम सेकंड स्टेप हायड्रोलिसिस या वरच्या तिघांसाठी सुद्धा आहे. ओके, आपण एक एक कन्सेप्ट म्हणून काय आहे ते बघूया. बघा, पहिलं CH3 घेऊ म्हणजे टोल्युइन घेऊ प्लस CrO2Cl2. नॉर्मली याच्यासाठी वापरला जाणारा सॉल्व्हंट आहे दॅट इज कार्बन डायसल्फाइड, नॉन पोलर सॉल्व्हंट. काय तयार होतं आधी स्ट्रक्चर बघा आणि मग त्याच्यानंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो. CrCH ओके. काय केलंय इथला जो असा CH3 असं जे होतं त्यातला एक हायड्रोजन ठेवलाय. समजा हा हायड्रोजन हा इथं दिसतोय बघा. याचा अर्थ इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे का नाही? Yes, sir. ओके, आता त्या सबस्टिट्यूशन साठी आपण काय करतोय, क्रोमियमचं या कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं काहीतरी Cr डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O Cl Cl. काय होणार आहे याचा सिंगल बॉन्ड OH होतो याच्यामुळे. हा OH दिसतोय का बघा. बाकी हे Cl2 आहे तसं आहे, हा एक O आहे तसं आहे. हा डबल बॉन्डेड O आहे, तो फक्त काय काम करतो, तो इथं त्याच्याबरोबर बॉन्ड तयार करतो या कार्बन बरोबर. लक्षात येते का बघा. मी थोडस स्ट्रक्चर अजून नीट काढायचा ट्राय करतो. या डिरेक्शनला ऑक्सिजन येईल असं बघतो. म्हणजे Cr डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O CrO2 Cl2. टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. काय करायचं, एक हायड्रोजन आहे तो याच्याबरोबर न्यायचा, OH तयार होईल जो इथं दिसतोय. हा जो ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे त्याने इथं बॉन्ड तयार करायचा डायरेक्ट, की हा कार्बन सिंगल बॉन्ड O तयार झाला बघा. बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसं. ओके, आता काय करायचं हे लक्षात नसेल येत तर कन्फ्युजन नका होऊ देऊ, थोडस पाठ करायला लागेल वाटल्यास. कन्फ्युज नका होऊ. हे मधलं स्ट्रक्चर कदाचित तुम्हाला पाठ करायला लागेल जर हे आता मी एक्सप्लेन केलं ते नसेल लक्षात येत तर. ज्यांना लक्षात येतंय किंवा नंतर जाऊन बघायचं असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ अवेलेबल असणारच आहे. बघा काय करायचं, अशा टाईपचं ज्या वेळेला कंपाऊंड तयार होतं याचं कधी हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार करायचं, हे दोन्ही ग्रुप्स कट करून टाकायचे आणि या जागेवरती डबल बॉन्ड करायचं, म्हणजे बेन्झल्डिहाइड मिळतं. म्हणजे इकडं डायरेक्ट प्रॉडक्ट ओके. याचे बाय प्रॉडक्ट्स काय मिळतात ते काही आपल्याला नको. याला म्हणायचं क्रोमियम कॉम्प्लेक्स. नॉर्मली हा ब्राऊन कलरचा असतो. म्हणजे आता आपण कुठली रिॲक्शन बघितली, ही एटार्ड रिॲक्शन. दुसऱ्या कशाला ऍप्लिकेबल आहे का तर नाही ऍप्लिकेबल. एवढं एकच CH3चं कन्व्हर्जन CHO ग्रुप, म्हणजे आपल्याला दुसरा कुठलाच कंपाऊंड विचारला नाही जाऊ शकत, फक्त बेन्झल्डिहाइड विचारलं जाऊ शकतं. एक त्यातल्या त्यात काय करता येत असतं, ते इथं काहीतरी ग्रुप्स असू शकतात
पण आपण जर CrO2 Cl2 बघितला तर ज्या पोझिशनला CH3 आहे त्या पोझिशनला CHO करायचं, बाकी त्याचे इथले जे काही ग्रुप्स असतील ते आहेत तसे ठेवायचे. कळतंय ना? ओके, आता या पॉइंटला थांबू आपण. हे उद्या परत एकदा टोल्युइनची ही रिॲक्शन प्लस पुढच्या 2 असं कंटिन्यू करू. चलो थांबू आता. Bye, sir. Thank you, sir. बाय बाय.